नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील सप्तमः पाठः संस्कृतनाट्य स्तबकः यामधील तृतीयं पुष्पम म्हणजे जो तिसरा नाट्य उतारा आहे तो बघूया. या आधीच्या 2 व्हिडिओंमध्ये आपण पहिला हा नाट्य उतारा अभिज्ञान शाकुंतलम या कालिदासाच्या नाटकातला तो बघितलेला होता. तसंच जो दुसरा नाट्य उतारा आहे शूद्रक विरचितम मृच्छकटिकम, शूद्रकाचं जे मृच्छकटिका नाटक आहे तो सुद्धा नाट्य उतारा समजावून घेतलेला होता आणि भाषाभ्याससुद्धा बघितलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्णभारम या भासाच्या नाटकातला हा जो तिसरा नाट्य उतारा आहे हा बघूया. बघा, इथे मी प्रस्तावना आधी लिहिलेले आहे. भासः इति संस्कृतनाट्यसृष्टेः प्रथमः नाटककारः. म्हणजे संस्कृत नाट्यसृष्टीचा पहिला नाटककार म्हणजे भास. तस्य शैली सुबोधा सरसाच, त्याची जी शैली आहे लिखाणाची ती कशी आहे भाषाशैली, तर सोपी आणि रसपूर्ण आहे. भास नाटकचक्रे महाभारतकथाम् अनुसृत्य लिखितः शोकात्मकः एकांकः नाम कर्णभारम. काय सांगितलंय? भास नाटकचक्रात महाभारतातील कथेला अनुसरून लिहिलेली शोकांत एकांकिका म्हणजे कर्णभारम. अस्मिन् प्रसंगे शक्रः नाम इंद्रः याचकरूपेण आगत्य कर्णं कवचकुंडलानी याचते. म्हणजे काय सांगितलंय? तर या प्रसंगामध्ये शक्र म्हणजेच इंद्र याचक रूपाने येऊन कर्णाकडे कवचकुंडलांची मागणी करतो. तर बघा, आपल्याला इथे चित्रातही दिसतंय की इथे हा कर्ण आहे आणि इथे हा याचक रूपातला म्हणजे भिक्षुकाच्या रूपामध्ये इंद्र आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाने अर्जुनाला पराभूत करू नये म्हणून इंद्र काय करतो, तर कर्णाकडे याचक म्हणून जातो. याचक रूपात जाऊन काय करतो, त्याची जी कवचकुंडलं आहेत ती मागून घेतो. कारण की अर्जुन हा इंद्राचा मुलगा आहे आणि त्या युद्धामध्ये अर्जुन जिंकावा अशी इंद्राची इच्छा असते. म्हणून तो याचक स्वरूपात येऊन कर्णाकडून ती कवचकुंडलं घेतो. आता बघूया त्यांच्या संवादाला. आता सुरुवात होतीये इथे. ततः प्रविशती याचकरूपेण शक्रः, आणि त्यानंतर याचक रूपाने इंद्र प्रवेश करतो. शक्र म्हणजेच इंद्र. शक्रः वदती कर्णम उपगम्य, म्हणजे कर्णाजवळ जाऊन इंद्र म्हणतोय भोहो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे. काय म्हणतोय तो? हे कर्णा, मला मोठी भिक्षा मागायची आहे. त्यावर कर्ण म्हणतोय दृढं प्रीतोस्मी भगवन एषोहम नमस्करोमी. कर्ण त्याच्यावर म्हणतोय भगवान, मला फार आनंद झालेला आहे, हा मी आपणास नमस्कार करतो असं म्हणतो. आणि कर्ण इंद्राला नमस्कार करतोय, म्हणजेच ते याचक रूपात आलेल्या इंद्राला. त्यावर इंद्र म्हणतोय शक्रः वदती आत्मगतम, म्हणजे स्वतःशीच तो स्वतःशी मनात बोलतोय आधी. किम नु खल्वहम वदामी, म्हणजे तो विचार करतोय खरोखर मी आता काय बरे बोलावे, मी काय बोलू आता, हा तर मला नमस्कार करतोय, मी याला काय आशीर्वाद देऊ. यदि दीर्घायुर्भवेतिति वदेयम दीर्घायू भवेत, म्हणजे तो विचार करतोय की जर मी दीर्घायू हो असं जर आशीर्वाद दिला, असं जर मी म्हटलं तर काय होईल, तर तो कर्ण दीर्घायू होईल. यदि न वदेयम मूढ इति माम परिभवती, आणि जर मी दीर्घायू हो असं म्हटलं नाही तर काय होईल, हा मला मूर्ख समजेल. तस्मात उभयम परिहृत्य किम नु खलु भाषे, म्हणजे तो असा विचार करतोय की हे दोन्ही पर्याय टाळून मी काय बरं बोलू. म्हणजे मला दीर्घायू हो असं पण म्हणायचं नाहीये, पण आशीर्वाद तर दिलाच पाहिजे, मग मी काय बरं म्हणू. भवतु दृष्टम, म्हणजे तो म्हणतोय ठीक आहे, सुचलंय आता मला काहीतरी. प्रकाशम म्हणजे आता तो उघडपणे मोठ्याने म्हणतोय, कर्णाला म्हणतोय भोहो कर्ण सूर्य इव चंद्र इव हिमवान इव सागर इव तिष्ठतु ते यशः. काय सांगतोय तो, तर
हे कर्णा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे आणि सागराप्रमाणे तुझी जी कीर्ती आहे, तुझं जे यश आहे ते कायम राहो. त्याच्यावर कर्ण म्हणतोय, भगवन किम नोक्तम दीर्घायुर्भवेतिती. म्हणजे तो म्हणतोय की महाराज दीर्घायू हो असे का म्हणाला नाहीत. अथवा यत उक्तम तदेव शोभनम. पण त्याच्यावर कर्णच पुन्हा म्हणतोय, किंबहुना जे तुम्ही बोललात तेच चांगले आहे. कर्णाच्या सुद्धा एकदा मनात येऊन गेलं की हे दीर्घायू हो असा का बरं आशीर्वाद त्यांनी दिला नसेल. पण तो विचार करतोय, ठीक आहे, जो त्यांनी आशीर्वाद दिलाय तोच योग्य आहे. यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. म्हणून तो काय म्हणतोय, कारण की देह गेल्यावर माणसाचे गुणच कायम टिकून राहतात. त्यामुळे दिलेला आशीर्वाद चांगलाच आहे, ठीक आहे. भगवन किम इच्छसी. म्हणजे कर्ण विचारतोय, महाराज आपण काय इच्छिता. किमहम ददामी. तुम्हाला मी काय द्यावे. त्याच्यावर शक्र म्हणतोय, शक्रः वदती. म्हणजे इंद्र म्हणतोय, महत्तराम भिक्षाम याचे. म्हणजे मी मोठी भिक्षा मागणार आहे. कर्णः वदती, महत्तराम भिक्षाम भवते प्रदासे गोसहस्रम ददामी. त्याच्यावर कर्ण म्हणतोय, मी आपल्याला मोठी भिक्षा देईन, 1000 गायी देतो, असं तो कर्ण म्हणतोय. शक्रः वदती, गोसहस्रम इति मुहूर्तकम क्षीरम पिबामी नेच्छामी कर्ण नेच्छामी. आता इंद्र काय म्हणतोय, काय 1000 गायी असे म्हणालात. आता 1000 गायींचं तो काय करू शकेल, तर मुहूर्तम क्षीरम पिबामी. म्हणजे थोडा काळ मी दूध पिऊ शकेन. पण पुन्हा तो काय म्हणतोय, नेच्छामी कर्ण नेच्छामी. कर्ण नको, मला हे नको आहे. पुन्हा कर्ण म्हणतो, किम नेच्छती भवान. म्हणजे आपल्याला का नकोय. अपर्याप्तम कनकम ददामी. ठीक आहे, मग मी काय करतो, अमर्याद सोने आपल्याला देतो. त्याच्यावर इंद्र म्हणतोय पुन्हा, शक्रः वदती, गृहीत्वा गच्छामी. घेऊन जातो, असं तो म्हणतोय. पण पुन्हा काय म्हणतोय इंद्र, नेच्छामी कर्ण नेच्छामी. कर्ण नको, मला सोने नको. कारण की त्याचा उद्देश काय आहे, मेन तो घ्यायला काय आलेला आहे, तर ती कवच कुंडल तो घ्यायला आलेला आहे. कर्णः वदती, तेन हि जित्वा पृथ्वीम ददामी. तर कर्ण पुन्हा म्हणतोय, तर मग पृथ्वी जिंकून ती देतो. कारण की 1000 गायी देतो ते सांगितलं, ते सुद्धा नकोय. त्याच्यानंतर अमर्याद सोनं देतो, ते सुद्धा नकोय. मग कर्ण म्हणतो, ठीक आहे, मी काय करतो, पृथ्वी जिंकून ती तुम्हाला देतो. त्याच्यावर आता शक्रः वदती, पृथिव्या किम करिष्यामी. म्हणजे तो म्हणतोय, पृथ्वीचे मी काय करणार. नेच्छामी कर्ण नेच्छामी. नको कर्णा, पृथ्वी पण नको. कर्णः वदती, अथवा मच्छिरो ददामी. म्हणजे काय, नाहीतर मी माझे काय करतो, मस्तकच देतो. त्याच्यावर पुन्हा शक्रः म्हणजे इंद्र म्हणतोय, अविहा अविहा. म्हणजे देव करो आणि तसे न होवो, असं म्हणतोय. मग पुन्हा कर्णः वदती, न भेतव्यम न भेतव्यम. म्हणजे घाबरू नका, आपण घाबरू नका. अन्यदपि श्रूयताम. आणखी ऐका. अंगैहि सहैव जनितम कवचकुंडलाभ्याम सह ददामी. तो काय म्हणतोय, माझ्या अवयवांबरोबरच निर्माण झालेली ही कवचकुंडलं मी आपल्याला देतो, असं कर्ण शेवटी म्हणतोय. म्हणून इंद्र म्हणतोय, सहर्षम म्हणजे अगदी आनंदाने, ददातू ददातू म्हणजे द्या द्या, असं तो इंद्र म्हणतोय. म्हणजे कर्णाने त्याला अनेक गोष्टी देव केल्या, जसं की 1000 गायी असतील, सोनं असेल, पृथ्वी जिंकून देतो म्हटला. त्याच्यानंतर शेवटी मग कर्ण म्हणतो की ही कवच कुंडलच मी तुम्हाला देतो. आणि इंद्राला तेच हवं असतं, म्हणून लगेच तो कसा म्हणतोय, द्या द्या. तर अशा प्रकारे हा आपल्याला एक संवाद दिलेला आहे कर्ण आणि इंद्रामधला. त्याच्या भाषाभ्यासामध्ये एक प्रश्न आहे, माध्यम भाषया उत्तरत. तो प्रश्न आहे, शक्रस्य कपटम विशदीकुरुत. शक्र म्हणजे इंद्र, तर इंद्राचं जे कपट आहे ते आपल्याला इथे विशदीकुरुत म्हणजे स्पष्ट करायचं आहे. तर बघूया. भासाने रचलेली प्रसिद्ध एकांकिका म्हणजे कर्णभारम.
संस्कृत नाट्यस्तबकः मधील तिसरे पुष्प हा त्यातील एक उतारा आहे. यात कर्णाच्या दानशूरपणाचे वर्णन आले आहे. अर्जुन हा इंद्राचा मुलगा. त्याला युद्धात कर्णाने पराभूत करू नये म्हणून त्याची कवचकुंडले काढून घेण्याची आवश्यकता इंद्राला कळते. तो कर्णाच्या सुप्रसिद्ध औदार्याचा फायदा घेण्याचे ठरवून याचकाचे रूप घेऊन कर्णाकडे जातो. कर्णाला आपल्याला मोठी भिक्षा हवी आहे असे तो सांगतो, पण नेमके काय हवे आहे हे तो सांगत नाही. कर्णाने नमस्कार केल्यावर त्याला चिरंजीवी हो असा आशीर्वाद देण्याचा प्रघात असतानाही ते टाळून तो तुझी कीर्ती कायम टिको असा आगळा वेगळा आशीर्वाद देतो आणि आपला कुटील हेतू झाकून ठेवण्यात यशस्वी होतो. कर्णाने देऊ केलेल्या वेगवेगळ्या दानांना काही ना काही कारण सांगून तो नकार देतो. शेवटी कर्ण कवचकुंडले देऊ करतो. त्यावेळी द्या द्या असे अधीरपणे तो म्हणतो. इंद्राच्या कपटाचे आणि कर्णाच्या उदात्ततेचे दर्शन या प्रवेशात घडते. तर अशा प्रकारे हा संस्कृत नाट्यस्तबकः यातलं हे तृतीयम पुष्पम म्हणजेच कर्णभारम या भासाच्या नाटकातला हा नाट्य उतारा होता. तोही आज आपण बघितलाय. आणि भाषाभ्यासामधला जो प्रश्न आहे माध्यम भाषा या उत्तरात त्याचं सुद्धा उत्तर बघितलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.